जय हिंद, नमस्ते, नमस्कार मित्रांनो. तुम्ही आता MPSC मास्टर स्ट्रोक आणि या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत संख्या या घटकाची. तर संख्यांचे एकूण प्रकार किती आहेत? तर प्रत्येक पुस्तकात तुम्हाला कमी अधिक प्रमाणात काही प्रकार दिसतील. काही पुस्तकात 5 प्रकार आहेत, काही पुस्तकात 10 प्रकार आहेत, काही पुस्तकात 8. तर आपण सर्व प्रकार या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय अजूनही काही संख्या आणखी वेगळ्या प्रकारे दर्शवल्या जातात, त्या म्हणजे त्रिकोणी संख्या वगैरे वगैरे, त्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतच राहील. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय संख्या आणि त्यांचे प्रकार. तर आपण 3 कॅटेगरीत विभाजन केलेलं आहे. पहिले आहे इझी, म्हणजे जी सर्वात सोपी असेल. दुसरी आहे मीडियम, जी त्याच्यापेक्षा थोडी अवघड असेल, जी सराव केल्यानं आपल्याला त्या कॅटेगरीला आपण इझीमध्ये टाकू शकतो. तिसरी कॅटेगरी आहे डिफिकल्ट, जी अवघड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो ज्यावर कदाचित प्रश्न विचारले जातात, परंतु विचारले तर ते कमी प्रमाणात विचारले जातात. जर तुम्हाला तो टॉपिक ऑरला सोडायचा असेल तर तुम्ही सोडू शकता. तिन्ही टॉपिकवरले आपण प्रश्न घेणार आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्णतः इझी या कॅटेगरीमधला, कारण सुरुवातीचा बेसिकच भाग घेतोय आपण संख्या आणि त्यांचे प्रकार, तो संपूर्णतः इझी या कॅटेगरीमधला. तर आजचा आपला टॉपिक आहे संख्या आणि त्यांचे प्रकार. आम्ही या व्हिडिओमध्ये पाडलेले आहेत एकूण संख्यांचे 10 प्रकार. त्यातली पहिला आहे नैसर्गिक संख्या, नंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. यात पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. कोणत्याही वस्तू किंवा व्यक्ती मोजण्यासाठी आपण नैसर्गिक संख्या वापरतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मोजायची असेल, समजा आपल्याला आपल्या क्लासरूममधले टेबल मोजायचे असले तर आपण त्याची सुरुवात 1 पासून करतो. 1, 2, 3, 4. म्हणजे कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती मोजण्यासाठी आपण नैसर्गिक संख्यांचा वापर करतो आणि नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. त्यानंतर 1 पासून सुरू होऊन त्यांचा अंत किती आहे सांगता येत नाही, म्हणजे त्या किती पण असू शकतात. त्यामुळे त्याला म्हणतो आपण 1 पासून सुरू होतात ते अगणित अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या आहेत. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली असेल तर ती म्हणजे 1. तर दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. तर नैसर्गिक संख्यांच्या अगोदर फक्त 0 लिहिल्यास तयार होणाऱ्या संख्येंना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे एकूण संख्या किती असतील तर 0, 1, 2, 3, 4 इथून पुढे अगणित अनंतपर्यंत संख्या आहेत, त्यांना म्हटलं जातं पूर्ण संख्या. म्हणजे या संपूर्ण संख्या आहेत. त्यामुळे संपूर्ण संख्यांची सुरुवात होते 0 पासून आणि त्याचा शेवट होतो अगणित अनंतपर्यंत, म्हणजे त्याचा शेवट सांगता येत नाही. त्यामुळे सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली असेल तर ते 0. नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून आणि पूर्ण संख्या सुरू होतात 0 पासून. त्यानंतर आहेत पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या ही नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांच्या एक स्टेप पुढे आहे. पूर्णांक संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या अधिक 0 अधिक नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांनी तयार होणाऱ्या सर्व संख्या म्हणजे काय तर पूर्णांक संख्या. मी पुन्हा एकदा सांगतो, नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या या सगळ्यांना एकत्रितरित्या काय म्हणायचं तर पूर्णांक संख्या. आता या पूर्णांक संख्या कुठल्या कुठल्या आहेत? आपल्याला संख्या रेषा माहीत आहे. जर समजा इथे 0 असेल तर इकडे असतो 1, 2, 3 आणि संख्या रेषेच्या डावीकडल्या साईडला असतात -1, -2, -3. तर नैसर्गिक संख्या म्हणजे माहीत आहे आपल्याला 1, 2, 3 या काय नैसर्गिक संख्या आहेत. त्याच्यात 0 मिळवलं अधिक 1च्या विरुद्ध असणारी संख्या कुठली -1, 2च्या विरुद्ध असणारी संख्या कुठली -2 आणि 3च्या विरुद्ध असणारी संख्या कुठली -3. म्हणजेच नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्येला काय म्हटलं जातं पूर्णांक संख्या. म्हणजे संख्या रेषेवरील सर्व संख्या या काय पूर्णांक संख्या आहेत. पुन्हा इथे एक टिप दिलेली आहे तुम्हाला. काही 2 पूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांक संख्याच येते आणि 2 पूर्णांक संख्यांची वजाबाकी सुद्धा पूर्णांक संख्याच येते. त्यानंतर 2 पूर्णांक संख्यांचा गुणाकार हा सुद्धा पूर्णांक संख्या येतो, परंतु 2 पूर्णांक संख्यांचा भागाकार पूर्णांक संख्या येईलच असे नाही. आता भागाकार काय येत नाही ते पण आपण पाहिजे. तर आपण सर्व एक्झाम्पल घेऊन पाहू. आता पहिला एक्झाम्पल आहे 2 पूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांक संख्या येते. आपण कुठला पण 2 पूर्णांक संख्या घेऊया. -3 अधिक 2. बरं, या दोन आपण 2 पूर्णांक संख्या घेतला. यात 2 पूर्णांक संख्या कुठल्या आहेत? -3 ही एक पूर्णांक संख्या आहे आणि 2 ही एक पूर्णांक संख्या आहे. जर 2च्या पुढे कुठलंच चिन्ह नसेल तर ती समजायचं धन पूर्णांक संख्या आहे. तर यांची बेरीज किती येईल तर -1.
म्हणजे -1 ही सुद्धा काय आहे, पूर्णांक रेषा आहे जी शून्याच्या डावीकडे पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळं दोन पूर्णांक संख्यांची बेरीज ही नेहमी काय येते, पूर्णांक संख्याच येते. आता जर तुम्हाला मायनस आणि प्लस यांची बेरीज करता येत नसेल तर त्यासाठी आमचा दुसरा व्हिडिओसुद्धा येणार आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी सुद्धा पूर्णांक संख्या येते. आता आपण कुठल्या पण दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी घेऊया. आपण 4 एक संख्या घेतली आणि 2 ही एक संख्या घेतली. आता यांची वजाबाकी करायची झाली तर उत्तर किती येतं, 2. 2 ही सुद्धा काय पूर्णांक संख्याच आहे. शिवाय जर आपण मायनसमधल्या संख्या घेतल्या, -4 आणि -2, जर आपल्याला यांची वजाबाकी करायची झाली तर मायनस मायनस प्लस होणार 4 आणि, म्हणजे याचं उत्तर येतं -2. -2 ही सुद्धा काय झाली, पूर्णांक संख्याच झाली. त्यामुळे दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी सुद्धा पूर्णांक संख्याच येते. त्यानंतर नेक्स्ट, दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार सुद्धा पूर्णांक संख्या येतो. आता आपण त्याच संख्या घेऊ. -3 एक संख्या घेतली आणि 2, ह्या दोन पूर्णांक संख्या आहेत, तर यांचा गुणाकार किती येईल, -6. -6 ही सुद्धा काय त्या संख्या रेषेवरील पूर्णांक संख्या आहे. आता इथे मात्र एक अपवाद आहे, परंतु दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार हा पूर्णांक संख्या येईलच असे नाही. आता आपण फॉर एक्झाम्पल कोणती पण दोन गणितं घेऊन बघू. आपण -3 भागिले 2 करून पाहू, तर याचं उत्तर काय येणार, हेच येणार आहे, -3/2. त्यामुळे ही पूर्णांक संख्या आहे का, तर नाही. त्यामुळे याचं उत्तर दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार पूर्णांक संख्या येईलच असे नाही, पण काय काय वेळा येऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल -2/2 केलं, उत्तर किती येतं, -1. त्यामुळे -1 ही काय पूर्णांक संख्या आहे. त्यामुळं काही वेळा दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार पूर्णांक संख्या येईल किंवा काही वेळा परिमेय संख्या येईल. परिमेय संख्या काय ते आपण पाहायचंच आहे. त्यानंतर नेक्स्ट, हे तुम्हाला माहितीच आहे, समसंख्या म्हणजे काय. जर ज्या संख्येत 2 ने निश्चित भाग जातो त्या संख्यांना म्हटलं जातं समसंख्या. समसंख्यांच्या एकक स्थानी पण कुठले अंक असतात हे पण तुम्हाला माहितीच असेल. जर समसंख्येच्या एकक स्थानी असतात 0, 2, 4, 6 आणि 8. म्हणजे कुठल्या पण संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले तर त्यांना म्हटलं जातं समसंख्या. आता समसंख्या सांगणं पण फार सोपं आहे. किती, 12 एकक स्थानी 2 आहे त्यामुळे ती समसंख्या आहे. 14, 16, 18 किती एक्सेट्रा एक्सेट्रा. आता पुन्हा इथे तुम्हाला काही टिप्स सांगितलेले आहेत की दोन समसंख्यांची बेरीज ही नेहमीच समसंख्या येते. आपण करून पाहू. 2 + 2 बरोबर किती येतं, 4. आता 4 + 4 किती येईल, 8. म्हणजे कोणत्याही दोन समसंख्या घेतल्या तर त्यांची बेरीज ही समसंख्याच येते. त्यानंतर दोन समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते. आपण 4 - 2, 4 ही समसंख्या आहे, 2 ही समसंख्या आहे, यांची वजाबाकी दिली तर 2. म्हणजे ही वजाबाकी सुद्धा काय आलेली आहे, समसंख्याच आहे. म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या येते आणि दोन समसंख्यांची वजाबाकी सुद्धा समसंख्याच येते. त्यानंतर दोन समसंख्यांचा गुणाकार सुद्धा समसंख्याच येतो. आता हे पण एक्झाम्पल घेऊया. 4 × 2 किती येतं, तर 8. ही पण समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे, आणि 8 ही पण काय समसंख्या आहे. त्यामुळे दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो. परंतु दोन समसंख्यांचा भागाकार समसंख्या किंवा विषमसंख्या येतो. म्हणजे दोन समसंख्यांचा भागाकार समसंख्या येईलच असं नाही. आता एक्झाम्पल घेऊन पाहू आपण. आता 4/2 केलं तर याचं उत्तर किती येतं, 2. 2 ही काय समसंख्या आहे, म्हणजे याचं उत्तर काय आलं, समच आलं. पुन्हा आपण अंक बदलला, 6/2 केलं तर आपल्याला उत्तर किती मिळतं, 3. पण 3 ही समसंख्या आहे का, नाही. त्यामुळं दोन समसंख्यांचा भागाकार समसंख्या पण येऊ शकतो आणि विषमसंख्या पण येऊ शकतो. विषमसंख्या म्हणजे पण तुम्हाला माहीत आहे, ज्या संख्येना 2 ने भागले असता बाकी 1 उरते अशा संख्यांना विषमसंख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्या सम नाहीत त्या संख्या कोण आहेत, विषम आहेत. तर विषमसंख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. आपण जास्त याच्यात वेळ जास्त घालवायला नको. त्यानंतर पुन्हा टिप आहे, दोन विषमसंख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्या असते. आपण दोन विषमसंख्या घेऊ, 3 आणि 5, बेरीज किती येते, 8. 8 ही काय झाली समसंख्या, म्हणजे दोन विषमसंख्यांची बेरीज काय येते, समसंख्या.
त्यानंतर दोन विषम संख्यांची वजाबाकी सुद्धा सम संख्या आहे. आपण त्याच संख्या घेऊ. 5 वजा 3 वजाबाकी काय येईल 2. 2 ही काय सम संख्या. त्यामुळे दोन विषम संख्यांची बेरीज काय येईल सम संख्या आणि दोन विषम संख्यांची वजाबाकी काय येईल सम संख्याच. त्यानंतर दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येते. आपण त्याच दोन संख्या घेऊ 5 आणि 3. 5 गुणिले 3 किती येतं 15. 15 ही काय विषम संख्या आहे कारण त्याच्या एकक स्थान किती आहे 5. त्यामुळे दोन विषम संख्यांचा गुणाकार काय येईल विषम संख्या येईल. त्यानंतर दोन विषम संख्यांचा भागाकार सुद्धा विषम संख्याच येते. आता आपण त्याच संख्या घेऊ 15 भागिले 5. दोन्ही पण काय आहेत विषम संख्या आहेत. 15 भागिले 5 किती येईल 3. त्यामुळे 3 ही काय झाली विषम संख्या. त्यामुळे 4 नियम लक्षात ठेवा. दोन विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी नेहमीच सम येते आणि दोन विषम संख्यांचा गुणाकार आणि भागाकार नेहमीच विषम येतो. त्यानंतर पुढचा प्रकार फार महत्त्वाचा आहे कारण तो आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय जर ज्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कोणती पण एक मूळ संख्या घेऊ. आता 31 ही एक संख्या घेतली तर ही एक मूळ संख्या आहे कारण का या संख्येला 1 न भागलं तर उत्तर येतं 31 आणि 31 न भागलं तर उत्तर येतं 1. म्हणजे या दोन संख्यांव्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणजेच ज्या संख्येना कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्येना म्हणायचं मूळ संख्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे एक लक्षात ठेवायची आहे की 1 ही संख्या मूळ ही नाही आहे आणि संयुक्त ही सुद्धा नाही आहे. त्यामुळे 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25. तर त्या कोणकोणत्या 25 संख्या आहेत तुम्हाला माहिती पाहिजेत कारण हा प्रश्न वारंवार येतो. त्यामुळे 1 ते 25 पर्यंत 1 ते 100 पर्यंतच्या 25 संख्या आम्ही इथे दिलेल्या आहेत. त्या तुम्ही लिहून नोट डाऊन सुद्धा करू शकता. तर 1 ते 100 पर्यंत सुरुवात होते 2 पासून. आता 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. 2 व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही संख्या इतक्या संख्येत सापडणार नाही जी सम संख्या आहे आणि मूळ संख्या आहे. त्यामुळे 2 ही सर्वात लहान आणि एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. त्यामुळे बाकी कुठल्याही संख्येत तुम्हाला सम संख्या दिसणार नाही. जेवढ्या मूळ संख्या आहेत त्या सगळ्या काय आहेत विषम आहेत. 2 ही एकच संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. तर 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 75 79 83 89 आणि 97 ह्या एकूण आहेत 25 मूळ संख्या ज्या 1 ते 100 पर्यंत आहेत. आता 25 मूळ संख्या आहेत म्हणजे एकूण संयुक्त संख्या किती असणार आहेत 1 ते 100 पर्यंत. तर 100 वजा 25 किती आलं 75. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1 ही संख्या काय मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजे 75 मधून 1 गेले राहिले किती 74. त्यामुळे एकूण संयुक्त संख्या किती आहेत 74. आता मूळ संख्या कशा काढायचा याची एक टेक्निक सुद्धा आहे ज्या आम्हाला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्या संख्यांना एकपेक्षा अधिक संख्येने निशेष भाग जातो त्या संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या. आता आपण मूळ संख्या पाहिले तर मूळ संख्या वगळता राहिलेल्या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं संयुक्त संख्या. आता आपण कोणती एक संयुक्त संख्या घेऊया. 2 पहिली मूळ संख्या आहे त्यानंतर 3 मूळ संख्या आहे तर 4 ही मूळ संख्या नाही आहे. तर 4ला काय म्हणणार आपण संयुक्त संख्या कारण का 4ला 1 ने भाग जातो आणि 2 ने पण जातो आणि 4 ने पण जातो. म्हणजे 1 आणि ती संख्या यांच्या व्यतिरिक्त आणखी एका संख्येने भाग जातो म्हणून ही काय संयुक्त संख्या. त्यामुळे ज्या मूळ संख्या सोडल्या तर राहिलेल्या सर्व संख्यांना म्हटलं जातं संयुक्त संख्या. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय जर आपण समजा p ही एक संख्या धरली किंवा पूर्णांक संख्या धरली आणि q ही एक पूर्णांक संख्या धरली जी शून्य नाही आहे म्हणजे शून्य वगळता कोणतीही q ही पूर्णांक संख्या धरली तर आणि यांचा जर भागाकार केला म्हणजे p भागिले q तर या भागाकाराला काय म्हणायचं परिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्या ही अंश छेदाच्या स्वरूपात असते जिथं p हा काय अंश आहे आणि q हा काय छेद आहे. तर खाली काय उदाहरणं दिलेली आहेत 3/4 5/7 -7/8. आता परिमेय संख्या मायनसमध्ये पण असू शकतात
प्लसमध्ये बसून असू शकतात, म्हणजे धन पण असू शकतात आणि ऋण पण असू शकतात. त्यामुळे परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या अंश छेदाच्या स्वरूपात असतात त्यांना म्हटलं जातं परिमेय संख्या. परिमेय संख्यांचे काही प्रकार पडलेले आहेत. हे प्रकार नाहीत, फक्त समजण्यासाठी लक्षात घ्या. परिमेय संख्या धन पण असू शकतात. आता धन म्हणजे काय, 2/3, 5/9, 12/6 या धन परिमेय संख्या आहेत. आता कारण का यांच्या समोर कुठलंही चिन्ह नाही, जर चिन्ह कोणत्या संख्येच्या नसेल समोर तर त्याला म्हटलं जातं धनपरिमेय संख्या. आता -2/3 -3 -5/-9 आणि -12/-6 यासुद्धा धनपरिमेय संख्या आहेत. कारण का जर मायनस संख्येला मायनस संख्येनं भागलं तर त्यांचा भागाकार काय येतो, प्लस येतो. किंवा मायनस संख्येला मायनस संख्येनं गुणलं तर सुद्धा त्यांचा गुणाकार काय येईल, प्लस. म्हणजे हे नियम आपण सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळतील. जर तुमची बेरीज वजाबाकी मायनस संख्यांच्या बाबतीत कच्ची असेल तर आम्ही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये फिक्स करून देऊ. तर मायनस संख्येला मायनस संख्येनं भागलं तर त्यांचा भागाकार काय येतो, प्लसच येतो. त्यामुळे यांच्या संख्यासुद्धा लिहिताना कसा लिहू शकतो आपण, -2/3 बरोबर 2/3 ही संख्या अशी सुद्धा लिहू शकतो. त्यामुळे या संख्यासुद्धा काय आहेत, धनपरिमेय संख्या आहेत. त्याचं कारण पण खाली दिलेलं आहे. ऋणपूर्णांक संख्येला ऋणपूर्णांक संख्येस भागले असता भागाकार धन येतो आणि गुणाकार पण धनच येतो. त्यानंतर नेक्स्ट ऋणपरिमेय संख्या. तर ऋणपरिमेय संख्या कशा असतात, जर अंशाचं किंवा छेदाचं दोन्हीपैकी एकाचं चिन्ह काय असेल, मायनस असेल. आता आपण या उदाहरणात पाहू शकतोय की 2/-3 इथं छेदाचा चिन्ह कुठला आहे, मायनस. -5/9 इथं छेदाला अंशाला चिन्ह कुठला आहे, मायनस. त्यामुळे या संख्या कुठल्या आहेत, ऋणपरिमेय संख्या. जर अंश किंवा छेदापैकी एकाचं जर चिन्ह मायनस असेल तर त्यांना म्हटलं जातं ऋणपरिमेय संख्या. तर तिसरा पॉईंट आहे आवर्ती दशांश अपूर्णांक रूपातील परिमेय संख्या. आता 1.21, 16.23 ह्या सुद्धा काय आहेत, परिमेय संख्या आहेत. कारण आपण याला असंच लिहू शकतो, म्हणजे समजा आपण 5/4 केलं तर यांचा भाग कसा घालू शकतो, 4×4 राहिले 1, 4×2 8, 4×5 1.25 म्हणजेच किती, तर 5.4. याला आपण या अंशछेदाच्या रूपात सुद्धा लिहू शकतो. त्यामुळे या संख्या सुद्धा काय असणार आहेत, परिमेय संख्या असणार. परिमेय संख्यांचा पुढचा प्रकार म्हणजे अपरिमेय संख्या. आता ज्या संख्या आवर्ती दशांश रूपात व्यक्त करता येत नाहीत अशा संख्यांना काय म्हटलं जातं, अपरिमेय संख्या म्हटलं जातं. आता आवर्ती दशांश अपूर्णांकात म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपण मगाशी पाहिलं किती, 5/4 म्हणजे याचं उत्तर किती येतं, 1.25. ही सुद्धा काय परिमेय संख्या आहे. परंतु काही संख्या अशा असतात ज्या आपल्याला या रूपात सुद्धा लिहिता येत नाहीत. ते म्हणजे वर्गमुळात 2. हे वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 3 आहेत. म्हणजे पूर्ण वर्ग नसलेल्या सर्व संख्या काय आहेत, अपरिमेय संख्या. जर वर्गमुळात 4 असेल तर याचं उत्तर किती येतं, 2. त्यामुळे 2 ही काय होईल, नैसर्गिक संख्या होईल, पूर्ण संख्या होईल, पूर्णांक संख्या होईल. परंतु ती अपरिमेय संख्या होणार नाही. त्यामुळे √2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 या संख्या काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत. कारण त्यांना आपण आवर्ती दशांश अपूर्णांकात लिहू शकत नाही. शिवाय पाय ही सुद्धा काय अपरिमेय संख्या आहे. कारण पायची व्हॅल्यू काय 22/7. जर हे आपल्याला परिमेय वाटत असेल तर यांचा भागाकार केला तर तो 3.14 पुढे डॅश डॅश त्याची किंमत वाढतच जाते. त्याचा शेवटपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला म्हटलं जातं काय, पायला अपरिमेय संख्या. किंवा इथे एक संख्या दिलेली आहे 3.10, 100, 1000, त्यानंतर 10,000, 1,00,000. म्हणजे ही संख्या पुन्हा पुन्हा काय होते, वाढतच जाते. त्यामुळे त्याचा शेवट शोधणं अवघड आहे किंवा शेवट शोधता येत नाही. ती संख्या पुन्हा वाढतच जाते. अशा संख्यांना काय म्हटलं जातं, अपरिमेय संख्या. नेक्स्ट आहे आणि शेवटचा आहे तो म्हणजे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय, आपण आत्तापर्यंत जेवढ्या संख्या पाहिलेत त्या सर्व संख्यांना काय म्हणायचं, वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे सर्वच्या सर्वच संख्या. आता इथे एक्सप्लेनेशन करून दाखवलेलं आहे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या सर्व संख्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत. म्हणजे परिमेय संख्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की 2
ही परिमेय संख्या आहे, 2/3 ही परिमेय संख्या आहे, 12/6 म्हणजे किती येतं 2, म्हणजे ही पण परिमेय संख्या आहे, त्यामुळे ही पण काय येणार आहे परिमेय संख्याच येणार आहे. त्यामुळं नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या सर्व काय परिमेय संख्या आहेत. त्यानंतर सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या, म्हणजे अपरिमेय म्हणजे काय, ज्या परिमेय संख्या नाहीत, तर परिमेय आणि अपरिमेय संख्या या सगळ्या मिळून काय होतात वास्तव संख्या. म्हणजे ओव्हरऑल काय वास्तव संख्या म्हणजे जवळपास सर्वच संख्या या काय आहेत वास्तव संख्या आहेत. तर हा होता आजचा व्हिडिओ संख्या व त्यांचे प्रकार. जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, जर ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात किंवा स्कॉलरशिप नवोदयचा अभ्यास करतात, ज्यांच्यासाठी हा विषय महत्त्वाचा ठरू शकतो. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.